नमस्कार मित्रांनो, मी काळू गाबले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे ना एकदम बनणार प्लॅन आहे आपला। आज बघा आपण काय घेऊन आलोय, बांबू चिकन बनवायचं आज स्पेशल आपल्याला नदीवरती। आणि त्याच्यासाठीचं जे सगळं सामान आहे ते आपण घेऊन आलोय। तर चला मित्रांनो, तयारी करूयात लवकर आणि आज एकदम असा बनणार असं बांबू चिकन बनवूयात। चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आता आहे ना मित्रांनो, आपण मस्तपैकी बांबू आणि केळीची पानं वगैरे धुवून घेतल्यात। आता चिकन धुवून घेऊयात आणि चिकन धुवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले वगैरे मिक्स करणार, तो दाखवतोच पुढं। तर आता चला चिकन धुवून घेऊयात। चिकन बघा मित्रांनो, चिकन आता मस्तपैकी आपण धुवून घेतलंय, एकदम स्वच्छ धुवून घेतलंय। आता त्याच्यामध्ये मसाले मिक्स करूयात। सगळ्या गोष्टी बघा आता रेडी झाल्यात मित्रांनो। मसाले वगैरे आपण काढून घेतलेत, कांदा, टोमॅटो आणि चिकन सुद्धा आपण धुवून घेतलेले, मस्त तेल वगैरे घेतलेले। तर आता आहे ना, चला मसाले वगैरे टाकून घेऊयात। तर बघा तिकडं त्या साईडला आपण चूल देखील केलेले। आता मसाले टाकूयात। तर मसाला दाखवतो तुम्हाला काय काय घेतलं ना त्याच्यामध्ये। कोणते मसाले आणलेत? लाल तिखट आहे, गरम मसाले, धना पावडर आहे, कांदा लसूण मसाले आणि हा चिकन मसाले। ओके, तर मित्रांनो 5 प्रकारचे मसाले घेतलेत आपण आणि आता ते मिक्स करूया चिकन मध्ये। आधी मिक्स करते ना। हा कर ना, एकत्रच मिक्स करून घेते याची आधी आणि मग आपल्याला ते चिकन लावायचं आहे। तर सगळे मसाले आपण आता मस्त मिक्स करून घेतले। आता मसाले टाकून घेतलेत आणि असे आता मीठ टाकायला लागले बघा त्याच्यामध्ये।
एक नंबर बघा मस्त हे झालेले चिकनला आपण मसाले लावून घेतलेले आणि असं एकदम मस्त लाल चिकन दिसतं एक नंबर. हा खूप जाते. अशी का मस्त पैकी हे करून घेते मित्रांनो. बांबूमध्ये चिकन भरून घेते आणि वातावरण बघा मस्त एक नंबर आहे. इकडे हृदय ते पोहत आहेत. कालच मित्रांनो पाणी सोडले नदीला, एकदम स्वच्छ पाणी एक नंबर आलेले बघा मस्त. तर आता सगळी तयारी झाले आणि सगळं हे करून झाले बघा. तर मित्रांनो मस्तपैकी आपण बांबूमध्ये चिकन भरून घेतलंय आणि जबरदस्त वाटतंय मित्रांनो. तर आता आहे ना आपण काय करणार आहे, त्याला जी आपण केळीची पानं धुवून घेतलेत ती आता वरून लावूयात आणि पॅक करून घेऊयात. पॅक करून ठेवूयात आणि त्याच्यानंतर चूल पेटूयात. तर चला आता केळीची पानं कसे घालतात त्याच्यामध्ये ते तुम्हाला दाखवतो. हे जे आहे ना ते आपण असं लावणार आहे जेणेकरून ते बाहेर सांडणार नाही मित्रांनो. जरी जेव्हा भाजताना उलटा पालटा झाला तरी पण ते सांडणार नाही. एक बांधताना दाखवतो कसा बांधतोय आणि मग पटपट बांधून घेऊया. सांडणार नाही याच्यासाठी आपण बांधून घेतलं बघा. तर केळीच्या पानाचा उपयोग सुद्धा केला आणि आपलं बांबू सुद्धा एक नंबर तयार झालेलं आहे मित्रांनो मस्त. तर आता पटपट बांधून घेऊयात. चला तोपर्यंत चूल पेटवते अशी का, तोपर्यंत बांधून घेऊयात आणि आपलं आता बांबू चिकन रेडी होणार आहे लवकरच. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. आता चिकन शिजवायची वेळ झाली. तर मित्रांनो चूल तर पेटलेले आपले. आपण याच्यावरती ठेवूयात व्यवस्थित. वटकून ठेवा व्यवस्थित. वाटलंय सुद्धा ते बघा.
देऊयात आता, लय जाळ झालंय आणि बघा कसलं डेंजर भीती वाटायला लागली. तर चला आता अर्धा तास शिजून देऊया चांगलं मस्त चिकन. आता हे पूर्ण काळं काळं होऊन द्यायचं आपल्याला आणि मग त्याच्यानंतर काढायचं आहे. तर वाट बघूयात आता शिजायची चिकन आणि कसं होऊयात बघूयात. एक नंबर मित्रांनो आपलं बांबू चिकन बनतंय बघा. जाळ पण जबरदस्त झालं एक नंबर. करूया ते खालची बाजू अशी एकदम जळाली मित्रांनो. ते बघू शकता तुम्ही बघा एकदम असं हे झालेलं आहे, चिरलंय सुद्धा आणि त्याच्यातून बघा कसं बाहेर येत आहे चिकनचं रस. तर आता हे सगळे आहेत ना आपण असं उलटे करून घेऊयात जेणेकरून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजेल आपलं चिकन शिजेल चांगलं. त्याच्यासाठी ना असं व्यवस्थित आहे ना उलटे करून ठेवूयात चिकन शिजायला. तर मित्रांनो चिकन तर आपलं होतंय पण कसं होतंय काय माहित नाही. म्हणजे असं नेहमीच जेव्हा आपण नवीन काहीतरी ट्राय करायला जातोय ना तेव्हा प्रत्येक वेळी चांगलं होईलच असं नाही. आणि बघू काय माहित नाही, जळालं नाही पाहिजे फक्त, बाकी तर व्यवस्थित होईल. कारण त्याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकलं, फक्त जे मसाले लावले ते आणि तेल लावलेलं आहे त्याला. तर बघूयात आता 1-5 मिनटं ठेवूयात आणि काढून बघूयात आपलं चिकन बांबू चिकन जे आहे ते कसं होत आहे. चिकन व्यवस्थित येत आहे का काळा येत आहे? एक काढून बघू. हा एक काढून बघूया. घ्या बरं वाता बरं. तर मित्रांनो बघूयात, माहित नाही कसं झालंय. बाहेरची बाजू तर पूर्ण जळून गेले आणि चिकन कसं शिजलंय काही माहित नाही. आता होतोयात कसं झालंय. हे रस्सा झालाय का त्याच्यामध्ये? अजून लय गरम आहे रे, हे थोडं थंड होऊन द्यायला लागतं. अजून पण आहे बरं का चिकन त्याच्यामध्ये. म्हटलं नीट निघतंय का नाही, पण एक नंबर झालंय बघा मित्रांनो. म्हणजे दिसण्यावरूनच कळत असेल कसं मस्त कलर आलेलं आहे आणि एक नंबर असं शिजून निघालेलं आहे मित्रांनो चिकन. जबरदस्त. आता असं मनाला असं जरा बरं वाटलं बघितल्यावर. अशी म्हणजे भीती वाटलेली की होतंय की नाही म्हणजे नाही का. कारण ते बाकीचं काय एक तर ना पूर्ण असं जळून गेलं त्याच्यात ज्याच्यामध्ये आपण थोडं चिकन भरलेलं ना मित्रांनो शेवटी राहिलेलं ते पूर्ण जळूनच गेलं. माहिती काढूच शकत नाही ते याच्यामधून, पूर्ण आतमध्ये इस्तवत पडलं. तर आता चला बाकीचे पण काढून घेऊयात, सगळं चिकन काढून घेऊया त्याच्यावरती. जबरदस्त. हा ना सरप्राईज म्हणजे असं की एकदम व्यवस्थित शिजले आपण असं याच्यामध्ये. हा ना आणि जळालं वगैरे अजिबात नाही. हे बघा कसलं शिजलंय बघा चिकन. आणि टेस्ट तर मित्रांनो मी तुम्हाला असं शब्द सांगू शकत नाही, एवढी जबरदस्त टेस्ट आले त्याला. खाऊन बघा शिका. थोडंसंच खाल्लं पण असं डायरेक्ट असं जबरदस्त लागतंय. हा अरे खरंच जबरदस्त. हा जबरदस्त एक नंबर. आणि एकदम मसाला बिसाला एकदम व्यवस्थित लागलाय आणि एकदम सुटलाय व्यवस्थित मित्रांनो. हे बघा एकदम व्यवस्थित चिकन शिजलेले. भात सुद्धा बघा आपला रेडी झालेला आहे मित्रांनो. आता भात घेऊया त्याच्यामध्ये. तिकडल्या साईडला येऊन बरं का. बस 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 बस. तर चला मित्रांनो आता भात आणि चिकन खाऊयात बघा. एक नंबर चिकन आणि भात सोबत खाऊयात. आता पूर्ण जेवण करून घेऊयात. कसं झालं परू? काय झालंय ना? आवडलं तुला?
जबरदस्त काम झालं मित्रांनो, एक नंबर. आणि आम्हाला चिकनसुद्धा सगळं संपलं नाही. पहिल्यांदा आम्ही चिकनच खाल्लं, भात आणि चिकन सगळं आता परत घरी घेऊन चाललो आहे. तर चला आता जाऊयात घरी आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ. परत एकदा काहीतरी बनवूयात नदीला येऊन किंवा मग मासे पकडूयात. तर चला मित्रांनो, भेटूयात अशाच एका नवीन धमाल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.